राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात हव्या आहेत वाढीव जागा। काटोल, हिंगणा, उमरेड सह नागपूरमधल्या 2 जागांवर पवारांचा दावा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार। 21 जुलैला अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये भाजपचं राज्य अधिवेशन। आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा असं भुजबळांना वाटत असेल तर ते स्वागतार्ह। भाजप नेते आशिष देशमुखांची प्रतिक्रिया। तर आरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी पुढाकार घ्यावा असंही आवाहन। काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आबा बागुल यांनी शरद पवारांची घेतली भेट। आबा बागुल यांच्याकडून पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी। पुढील 16 महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता। अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार रिंगणार। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला। तर या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। विशाळगड प्रकरणावरनं एमआयएम आक्रमक। 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा। जलील यांचं फेसबुकवरनं कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेणार। कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेणार। ठाणेकरांची चिंता वाढली। स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या 113 वर। प्रशासनाचा अलर्ट मोड जारी। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा। गेल्या 15 दिवसात आढळले 200 रुग्ण। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध पथकं नेमून शहरात तपासणी। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठं भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसांपासून 2 लेन्स बंद। हवामान विभागाकडून रायगडसाठी रेड अलर्ट। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुंबईसह कोकणामध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 36.86% जलसाठा। एका दिवसात जलसाठ्यात जवळपास 2% वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेतही सद्यस्थितीत अधिकचा जलसाठा। जुलैच्या पहिल्या 15 दिवसात राज्यामध्ये सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस। मात्र विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेडमध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात। सध्या नदीची पाणी पातळी 30 फुटांवर। जिल्ह्यातले 31 बंधारे पाण्याखाली। बुलढाण्यात पावसाची रिपरिप सुरू। ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर। मनमोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। काही मिनिटांच्याच पावसानं नागपूरमधल्या मनीषनगर अंडरपासमध्ये साचलं पाणी। नागरिकांची तारांबळ। पालिकेच्या उपाययोजनांची पोलखोल। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला पूर। पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून। सुदैवानं 3 जण थोडक्यात वाचले। हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। ओसंडून भरलेला पाझर तलाव फुटल्यानं शेतात पाणी शिरलं। सोयाबीन, कापूस आणि हळदीच्या पिकांचं मोठं नुकसान। परभणीहून वसमतच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गळती। प्रवाशांचा एसटीमध्ये छत्री उघडून प्रवास। व्हिडिओ व्हायरल। लवकरात लवकर बस दुरुस्तीची प्रवाशांची मागणी। मुसळधार पावसामुळे राज्यातल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जवर तुर्तास म्हाडाकडून कारवाई नाही। होर्डिंगसाठी मुंबई पालिकेनं परवाना दिल्यानं पालिकेच्या कारवाईनंतर म्हाडा कारवाई करणार। राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान। लवकरच होणार सुनावणी। हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांनी केली आहे याचिका।
भंडाऱ्याचे एसडीपीओ बागुल यांच्या विरोधात चार्जशीट कोर्टात दाखल। बागुल यांच्यावर एका तरुणीकडून विनयभंगाचा आरोप। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी भंडाऱ्यात शेकडो कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आंदोलनात शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मोठी गळती। लाखो लिटर पाण्याची नासाडी, प्रशासनाचं दुर्लक्ष। वर्ध्याहून पंढरपूरला निघालेल्या बसला यवतमाळच्या पुसदजवळ अपघात। एसटी चालक आणि वाहक दोघांनीही मद्यप्राशन केल्यानं अपघात झाल्याची माहिती। वर्ध्याच्या बॅचलर रोडवरच्या वंजारी चौकात एका हातगाडीला आग, गॅस गळती झाल्यानं आग लागल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक। चोरट्यांकडून सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांची मांदियाळी। चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू। अंबाजोगाईच्या कन्हेरवाडी सोमनाथ विद्यालयाकडनं आषाढी वारीच्या निमित्तानं वृक्षदिंडी महोत्सवाचं आयोजन। विद्यार्थ्यांकडून वारीमध्ये भाग घेत वृक्षारोपण। बीडच्या सोमनाथ विद्यालयाचा उपक्रम। वन नेशन वन गोल्ड रेट धोरणाला बहुतांश सोने व्यापाऱ्यांची संमती आणि त्यामुळे लवकरच देशभरामध्ये सोन्याचे दर एकसमान होणार। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला। हल्ल्यामध्ये लष्कराच्या कॅप्टनसह 5 जवानांना वीरमरण। दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरूच। बिहारमधल्या विकसनशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनींची हत्या, धारदार शस्त्रानं हत्या केल्याची माहिती। दरभंगा इथल्या घरात आढळला मृतदेह। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुराचा हाहाकार। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या पूरस्थितीचा घेतला आढावा। अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश। हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैनानं मागितली दिव्यांगांची माफी। लेजंड्स क्रिकेट चॅम्पियन स्पर्धेच्या वेळेला तिघांनी दिव्यांगांप्रमाणे ऍक्टिंग केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्लीतल्या एका एनजीओनं केली होती तक्रार। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयकडे आता अनोखी मागणी। भारत सरकार भारतीय टीमला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास परवानगी देत नाही, हे बीसीसीआयनं लेखी द्यावं। पीसीबीनं बीसीसीआयकडे मागणी केल्याची माहिती। ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं महागलं। महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी आणि झोमॅटो कंपन्यांची प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ। नेहमी ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांना आता पुन्हा विचार करावा लागणार। कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे मोबाईल युजर हैराण। 10 मोबाईल धारकांमागे 9 जणांना कॉल ड्रॉपची समस्या जाणवत असल्यानं व्हॉट्सअप कॉलिंगसह अन्य पर्यायांचा युजर्सकडून वापर। स्वाती मालिवाल प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता। विभव कुमारही कोर्टात हजर राहणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा फेर आढावा घ्या। अध्यक्ष जो बायडन यांनी दिले निर्देश। अमेरिकेमध्ये उपराष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडनं जेडी वेन्स यांना उमेदवारी। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वेन्स यांच्या नावाची घोषणा। अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक। अमनसह 5 जणांना हैदराबादमध्ये अटक। कोकेन, पासपोर्ट आणि 10 मोबाईल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।